हे लाडू बघा, भरपूर पाक शोषलेली रसरशीत बुंदी आणि त्याचे खुसखुशीत लाडू. आपल्याला वाटतं की बुंदीचे लाडू हे फक्त आचारी लोकांनाच उत्तम जमतात, पण खरं सांगू, खूप सोपी पद्धत आहे. इथं मी तुम्हाला इतकं व्यवस्थित प्रमाण दिलंय आणि व्यवस्थित रेसिपी सांगितली आहे, तुम्हाला वाटेल अरे देवा, एवढं सोपं होतं. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त रसरशीत बुंदीचे लाडू करतोय. बुंदीचे लाडू खरं तर दिवाळीमध्ये बरेच जण करत नाहीत, कारण आपल्याला वाटतं की फार अवघड वगैरे असतात, पण असं काही नाही, खूप सोपे आहेत करायला. आणि म्हणायला गेलं ना तर आपण बेसन लाडू वगैरे करतो ना, तितक्याच वेळामध्ये अगदी लवकर तयार होतात. फक्त इथं सांगितलेलं प्रमाण वापरा, व्यवस्थित टायमिंग वापरा, ते मी सांगितलेलं आहे. दिलेल्या टिप्स वापरा, तुम्ही बुंदीचे लाडू अगदी नक्की कराल आणि तुम्हाला वाटेल अरे इतके सोपे असतात. आणि खास तुमच्या सोयीसाठी मी इथं वजनी प्रमाणसुद्धा दिलं आहे, वाटीचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूयात. तर बुंदीचे लाडू करण्यासाठी आपल्याला तयार करायची असते बुंदी. पहिल्यांदा बुंदी तयार करायची आहे. त्यासाठी इथं मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे आणि हे कपने मोजायला गेलं तर 4 कप बेसन आहे. तर या कपने मी 4 कप बेसन मोजून घेतलं आहे आणि वजनाने अर्धा किलो आहे. आता आपल्याला बुंदी पाडायची आहे, त्यासाठी याचं मिश्रण तयार करायचं आहे. तर पाण्याचं सुद्धा मी योग्य प्रमाण सांगणार आहे. तर मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं. सुरुवातीला 1 कपभर पाणी मी यामध्ये घालते आहे. खूप जास्त पाणी एकावेळी घालायचं नाही. कपभर पाणी घातलं, अंदाज घ्यायचा. गुठळ्या मोडत मोडत आपल्याला याचं मऊसूत असं सैलसर मिश्रण तयार करायचं आहे. तर आता दुसरा कप मी थोडा थोडा करून घालते आहे, कारण बेसन आहे ना, सुरुवातीला कळत नाही आपल्याला की वाटतं खूप घट्ट आहे, पण अगदी पटकन पातळ होतं. त्यामुळं बेसनाला पाणी खूप कमी लागतं. तर 1-2 कप पाणी घालून मी याला चांगलं फेटून घेतलं. याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्यात, पण हे अजून खूप घट्ट आहे. बुंदीला आपल्याला पातळ मिश्रण पाहिजे. मी अजून थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं 2 मिनिटं फेटून घेणार आहे. तर हे बघा, याला मी चांगलं एकदम मऊसूत करून घेतलं आहे, थोडंसं पातळ केलं आहे. आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. हे बघा, अशी एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे. आता ही ओळखायचं कसं, तर आपल्याकडे जो बुंदीचा झाऱ्या असतो तो झाऱ्या मी घेतलेला आहे. तर ज्यावेळी आपण मोतीचूर लाडू करतो त्यावेळी आपल्याला 0 नंबरचा झाऱ्या वापरावा लागतो. त्याचे एकदम होल्स छोटे असतात, किंवा 1 नंबरचा सुद्धा चालतो. पण बुंदीचे लाडू करताना आपल्याला 2 नंबरचा झाऱ्या घ्यावा लागतो. हे बघा, त्याचे होल्स अशा पद्धतीचे आहेत. मला कळत नाही आहे तुम्हाला किती दिसतंय, तर थोडेसे मोठे होल्स आहेत, ज्याने अगदी योग्य साईजमध्ये बुंदी पडते. आता ओळखायचं कसं की आपलं मिश्रण तयार झालं आहे, कारण मोतीचूरचं मिश्रण अजून पातळ असतं. तर याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं. मिश्रण टाकल्यावर तुम्हाला खाली दिसतंय मनाने थेंब पडतायत, याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे. अगदी मनाने नाही पडले तरी असं झटकल्यानंतर ते व्यवस्थित पडायला पाहिजेत. आता समजा तुम्ही याच्यात मिश्रण टाकलं आणि एकदमच खूप जास्त मिश्रण पडत असेल, याचा अर्थ तुमचं मिश्रण पातळ झालं आहे, किंवा पडतच नाही आहे, त्याचा अर्थ तुमचं मिश्रण घट्ट झालं आहे. मग पातळ झालं आहे तर थोडंसं बेसन वाढवा, आणि घट्ट झालं असेल तर पाणी वाढवा. आपलं मिश्रण मात्र बरोबर तयार झालं. आणि 4 कप बेसनासाठी मला 2.5 कप आणि वर 1 चमचा भरून पाणी लागलं. तुम्हाला थोडंफार इकडं तिकडं लागू शकतं, मी फक्त एक अंदाज सांगितला. तर आपलं हे मिश्रण तयार झालं. आता बुंदी तळायला घ्यायची, पण त्यासाठी आपल्याला थोडा सेटअप करून घ्यावा लागतो. इकडे मी बुंदी तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं कांदा, लसूण, मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या आहारशास्त्रानुसार तळणीसाठी करडईचं तेल चांगलं, त्यामध्ये फॅट्स कमी असतात. त्यामुळं तुम्हाला ही तेलं घ्यायची असतील तर सरिताज किचनवर मिळतील. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला तळायला घेण्याआधी सेटअप करायचा आहे, मोतीचूर असो किंवा बुंदी. तर कढईच्या शेजारी आपल्याला थोडा उंच डबा ठेवायचा आहे. असा डबा की जो कढईपासून साधारण अर्धा पाऊण फूट उंच असेल, किंवा 1 फूटभर उंच असेल. तर अशा पद्धतीने मी हे डबा ठेवला आहे. खाली कॉटनचा कपडा ठेवला आहे म्हणजे घसरू नये, आणि वरसुद्धा जाड नॅपकिन्स ठेवलेले आहेत, हात आपला व्यवस्थित राहावा म्हणून. आता हा डबा असा ठेवायचा की जो झाऱ्या आपला आहे, कारण कधी कधी लांब किंवा छोटा झाऱ्या असू शकतो,
तर झाऱ्या असा धरल्यावर कढईच्या सेंटरला आला पाहिजे आणि आपल्याला असं आपटता आलं पाहिजे. अशा पद्धतीचा सेटअप पाहिजे. सोबतच एक ओला कपडा घेतलेला आहे मी, तो कशासाठी घेतला आहे पुढे सांगेनच. इकडे बुंदी काढायला एक भांडं ठेवलेलं आहे. आता आपण बुंदी तळायला घेऊ. तर बुंदी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापलेलं हवं. तेल कडकडीत तापलेलं असेल तर बुंदीचं मॉइश्चर बुंदी तेलात पडली की पटकन ओढून घेतं आणि बुंदीला छान गोलाकार येतो. त्यामुळे तेल आधी व्यवस्थित तापवून घेऊ. तर तेल आपलं तापलेलं आहे, एकदा बघूयात कसं तापलं आहे. असं मिश्रण मी हातावर घेतलं आहे, बोटावर. हे मिश्रण यात टाकलं की हे बघा पटकन वर आलं आहे, छान ताव आला आहे तेलाला. याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण बुंदी तळायला घेऊया. तर झाऱ्या असा पकडायचा. बुंदी तळताना गॅस मोठाच ठेवायचा, जसं आपण शेवेला ठेवतो अगदी तसं, कारण याच्यात खूप पाणी असतं या मिश्रणामध्ये. जर गॅस कमी ठेवला तर या पाण्यामुळे तेल पटकन थंड होतं आणि बुंदी तळाशी जाऊन बसते. तर साधारण एक पळीभर बॅटर आपण या झाऱ्यामध्ये ओतायचे, असं पसरून घालायचं. हे बघा किती छान गोल गोल बुंदी पडतीये. आपटण्याची सुद्धा गरज नाही, मी तर हातावरच आपटते डब्यावर आपटण्यापेक्षा. बरोबर सेंटरला बुंदी टाकायची, म्हणजे काय होतं की ती पटकन तळली जाते आणि कडेला जाऊन बसते. बुंदी टाकली की गॅस आपल्याला 5-10 सेकंदासाठी असा मध्यम ठेवायचा आणि लगेच बुंदी काढून घ्यायची. कारण ही बुंदी आपल्याला पाकामध्ये टाकायची, तिने छान रस शोषला जावा म्हणून ही बुंदी आपल्याला थोडीशी कुरकुरीत न करता मऊसूत काढायची. तर हे बघा एकदम छान गोल गरगरीत बुंदी आलेली आहे. तर उरलेली सगळी बुंदी अशीच तळून घेऊ. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एक स्वच्छ ओला कॉटनचा कपडा घ्यायचा, असा पाण्यात घट्ट पिळून. कारण आपण जेव्हा बुंदी पाडतो त्यावेळी झाऱ्याची खालची बाजू खूप जास्त खराब होते. जर आपण असंच ठेवलं तर परत बुंदी व्यवस्थित गोल पडत नाही. त्यामुळं ही बाजू आपल्याला चांगली या कपड्याने पुसून घ्यायची. म्हणजे अगदी काही स्वच्छ करण्याची गरज नाही आहे, फक्त ते जास्तीचं पीठ आहे ना ते काढून टाकायचं अशा प्रकारे. आणि परत बुंदी पाडायला घ्यायची. फार नाही, 2 वेळा करून पुसत राहा. आणि अजून एक गोष्ट करू शकता तुम्ही. मी डबा मागे ठेवून दिला, मी वापरत नाही, कारण डब्याची उंची हवी तेवढी मोठी नाही आहे, त्यामुळं पाहिजे तशी बुंदी पडत नाही. पण मग अजून करू शकता. मी काय केलं, मिश्रण थोडं पातळ केलं, अजून पातळ केलं. आपल्याला फक्त झाऱ्या असा वर धरायचा आहे आणि सहज एक साधारण 1-2 पळी मिश्रण याच्यावर ओतायचं. झाऱ्या फक्त थोडा उंचावर धरायचा, म्हणजे बुंदी छान गोल पडते. आणि फक्त असा धरून ठेवायचा. मिश्रण पातळ आहे त्यामुळं अगदी व्यवस्थित पडतंय आणि बुंदीसुद्धा एकदम गोल गरगरीत होती. ही मला वाटते जास्त सोपी पद्धत आहे. 1-2 चमचे पाणी जास्त घालून याला पातळ करा आणि आपटण्यापेक्षा फक्त झाऱ्या असा वर धरून ठेवा. तर हे बघा आपली बुंदी बऱ्यापैकी पडली, कढई गच्च भरलेली आहे. मी आता गॅस कमी करते आणि 15-20 अगदी 5-10 सेकंद, सॉरी 15-20 सेकंद पण नाही, लगेच बुंदी काढून घ्यायची. हे बघा छान गोल बुंदी तयार झाली आहे. तर असं सुद्धा करू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल ते. इवन आपला जो तळणीचा झाऱ्या असतो ना मोठ्या होलचा, त्याने तुम्ही असं केलं तरीसुद्धा चालेल. फक्त त्याच्यावर खूप थोडी थोडी बुंदी तुम्हाला टाकावी लागेल. मग त्यासाठी आपण ही जी दुसरी पद्धत दाखवली बुंदी पाडायची, ती जास्त सोयीस्कर पडेल. तर हे बघा आपली सगळी बुंदी तळून घेतलेली आहे. फायनली बुंदी तळून झाली आणि लगेच मी सगळं क्लीन करून घेतलं आहे ओल्या कापडाने, म्हणजे मग पटकन क्लीन होतं, फार असं चिकटून बसत नाही, वाळून बसत नाही. आणि बुंदी बघा अगदी छान सॉफ्ट झालेली आहे, गोल गरगरीत झाली आहे. यामुळं काय होणार, ही बुंदी पाक चांगला शोषून घेते. आता आपण बुंदी तळून घेतली, हिला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया आणि आपला साखरेचा पाक करून घेऊ. तर साखरेचा पाक करण्यासाठी इथं मी मोठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये घ्यायची आहे साखर. तर ही साखर वजनाने 1/2 किलो आहे आणि कपने मोजायला गेली तर बरोबर 2.5 कप साखर भरली. तर याच कपने आपण 2.5 कप साखर घेतली आहे. त्याच कपाने आपल्याला पाक करण्यासाठी 1 कप पाणी घालायचं आहे. आता आपण याला विरघळवून घ्यायचं आहे. गॅस मी मोठाच ठेवते आहे. तर साखर याच्यामध्ये संपूर्ण विरघळलेली आहे आणि पाकाला आता हलकी उकळी यायला लागली आहे. आता एक 15-20 सेकंदातच पाक उकळेल. आता यामध्ये आपल्याला घालायचे 2 ते 3 चमचे दूध. दूध घालणं खरं तर ऑप्शनल आहे, पण दूध घातल्यामुळं काय होतं ना की यामध्ये जी साखरेची मळी असते, म्हणजे साखरेतला जो कचरा घाण असते, ती या दुधासोबत एकजीव होऊन वर तरंगते आणि आपल्याला ती अलगद काढून टाकता येते.
त्यामुळे दूध घालायचं आणि याला थोडीशी उकळी येऊन द्यायची. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर दूध घातलं की अर्ध्या एक मिनिटातच बघा याच्यावर असा फेस आलेला आहे आणि हा फेस असा आपण काढायला गेलो तर एकत्रित होतोय, काळवंडल्यासारखा फेस आहे, म्हणजेच साखरेतली घाण या अशी फेसाला चिकटून येते. आता गाळणी घ्यायची आणि याने याला गाळून घ्यायचं. तर हे बघा हा पाक आपण चांगला गाळून घेतला आहे आणि ही जी मळी आहे साखरेवरची ती या गाळणीमध्ये जमा झालेली आहे. आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला एकतारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर आत्तापर्यंत एकूण 3 ते 4 मिनिट झालेली आहेत. आपण पाक उकळायला ठेवला, मळी काढली तोपर्यंत. इथून पुढे आपण याला एकतारी पाक होईपर्यंत मंद आचेवर शिजवायचं. फक्त याला असं असं ढवळत राहायचं आहे. तर अजून एक 3 ते 4 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 7 ते 8 मिनिटांनी आपण चेक करूयात. तर एका ताटलीमध्ये हा पाक घ्यायचा. पाक टाकल्यानंतर त्याला थोडीशी फुंकर मारून थंड करायचा आहे. तर हे बघा पाक अजून तसा बराच पातळ वाटतोय मला आणि ज्यावेळी आपण बोटावर घेतला तर असा चिकट जाणवतोय. तार आत्ता यायला सुरुवात झाली पण अजून एकतारी तार आलेली नाही आहे. आपण याला अगदी मिनिटभरासाठी शिजवून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं आहे, यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा लिंबाचा रस. लिंबाचा रस घालण्याचं कारण म्हणजे लिंबाचा रस घातल्यामुळं बुंदीचे लाडू तयार झाल्यानंतर असे पांढरट पडतात, कारण ती साखर क्रिस्टलाइज होऊन बसते. तसं होत नाहीत, बुंदीचे लाडू शेवटपर्यंत अगदी तसेच्या तसे छान पिवळे धम्मक राहतात. तर आता लिंबू घालून याला अगदी 1 मिनिटभरासाठी ठेवून देऊयात. तर अजून 1 ते 2 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 8 ते 9 मिनिटांनी आपण पाक चेक करतोय. म्हणजे साखर टाकल्यापासून 9 ते 10 मिनिट धरून चला. तर आता पाक मी परत ताटलीवर घेते. आता बघा थोडा घट्ट वाटतोय आधीपेक्षा. थोडी फुंकर मारून थंड करायचा आहे. गरम गरम पाक चेक केला तर कळणार नाही. आणि आता पाक थंड झाल्यावर मी चिमटीत पकडून बघते. तर हे बघा याला अशी तार येते, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅस करायचा आहे बंद. यामध्ये घालायची वेलची पावडर. वेलची पावडर याच्यामध्ये मिक्स करायची आणि मग यामध्ये तयार करून घेतलेली सगळी बुंदी घालायची. तर लक्षात घ्या पाक गरम गरम असतानाच बुंदी घालायची, म्हणजे मग बुंदी पाक चांगला शोषून घेते. आधी मी ही मिसळून घेते आणि मग उरलेली बुंदी मिक्स करून घेणार आहे. गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद ठेवायचा आहे, चालू ठेवायचा नाही. तर ही बुंदी पाकामध्ये चांगली मिसळली. उरलेली सगळी बुंदी यामध्ये काढून घेऊया. तर हे बघा पाकामध्ये बुंदी बरोबर बसली, त्यामुळं पाकाचं आणि बुंदीचं हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता ही बुंदी अशी कढईमध्येच दाबून सेट करून घ्यायची आहे. असं केल्यामुळं काय होतं की पाकामध्ये तर बुंदी मुरलेलीच आहे, चांगली भिजलेली आहे, पण असं दाबून ठेवलं की बुंदी पाक शोषून घेते आणि आतपर्यंत छान गोडसर लागते. नाही तर बऱ्याचदा काय होतं वरवर गोड लागते आणि आतमध्ये अशी सपक लागते. तसं होत नाही. त्यामुळं याला असं थोडंसं दाबून सेट करून ठेवायचं आहे. तर याला व्यवस्थित सेट केलं. आता याच्यावर झाकून याला अर्धा ते पाऊण तास असंच मुरवत ठेवायचं. तर साधारण 1 पाऊण तास झालेला आहे आणि आपली बुंदी या पाकामध्ये छान मुरलेली आहे आणि हलकी गरम आहे आत्ता. आणि हे बघा पाक अगदी छान शोषला गेलेला आहे. फक्त काय करायचं याला चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे काय पाक जर काही खाली उतरला असेल तर तो व्यवस्थित एकजीव होईल सगळ्या बुंदीमध्ये. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे काजूचे तुकडे. तुम्ही यामध्ये मगज बी सुद्धा घालू शकता. माझ्याकडे आत्ता नाही आहेत म्हणून मी वापरत नाही आहे. मगज बी घालताना मात्र काय करा, ते जर कच्चे तसेच घातले तर थोडेसे कडवट लागतात. थोड्याशा तुपावर ते असे हलके भाजून घाला, म्हणजे तळून घाला, मग ते छान लागतील. तर काजू घातले. आपण याला चांगलं एकजीव करून घेतले. आता लाडू वळायला घ्यायचे. तर हे बघा असे छान लाडू वळले जात आहेत. पाक अगदी परफेक्ट झाला आहे आणि बुंदीने चांगला शोषला गेला की लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही. फक्त काय आहे ना, हे मिश्रण झाकून ठेवायचं आणि हलकं गरम असताना, म्हणजे एक 40 मिनिटांनी ते गरमच असतं, त्यावेळी लगेच लाडू वळायला घ्यायचे, म्हणजे मग ते सोपे पडतात. तर तुम्हाला जसे लहान मोठे आवडतात तसे लाडू करून घ्या. तर हे बघा अगदी मस्त सुंदर बुंदीचा लाडू तयार झालेला आहे. काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेतोय. पण आता हे लाडू करत असताना बिघडू कसे शकतात,
तर एकतर पाक खूप जास्त कडक झाला तर बुंदी पाक शोषून घेतला तर अशी मोकळी मोकळी होते, कोरडी होते आणि मग लाडू वळता येत नाहीत. खरं तर त्यावेळी असंही करू शकतो की पाण्यामध्ये हात घ्यायचा, कोमट पाण्यामध्ये लाडू वळू शकतो. दुधाचा शिंतोडा मारून सुद्धा करू शकतो, पण शक्यतो तितके चांगले लाडू वळता येत नाहीत. त्यामुळं पाक अगदी परफेक्ट करा. आणि पाक जर कच्चा राहिला तर मिश्रण इतकं ओलसर आणि सैल होतं की लाडू असा बांधता येत नाही, असं ते मिश्रण असं मऊ मऊ राहतं. तर त्यावेळी मात्र तुम्ही ते बुंदी साखरेचं जे भांडं आहे, समजा हेच भांडं असंच गॅसवर चढून 1-2 मिनटासाठी त्याला गरम करून घ्या. 15 मिनटं झाकून ठेवा आणि मग लाडू वळायला घ्या, म्हणजे मग तो पाक थोडासा अजून शिजला जातो आणि याला व्यवस्थित बाइंडिंग येतं. आणि हे लाडू वळत असताना सुद्धा काय करायचं, एक 5-6 लाडू वळून झाले की हात स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायचे, म्हणजे मग लाडू अगदी पटपट वळता येतात. हात जर खूप जास्त चिकट असेल तर लाडूला नीट आकार देता येत नाही, बांधता येत नाही. तर या गोष्टी मात्र नक्की लक्षात घ्या. आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे बुंदी तळताना खूप जास्त कुरकुरी तळायची नाही. गॅस मोठा ठेवायचा, झाऱ्या सेंटरला पकडून बुंदी पाडायची आणि अगदी 5 सेकंदामध्ये बुंदी बाहेर काढायची. 5 ते 10 सेकंद, फार नाही. ते पण अगदी हलकी खुसखुशीत असताना. जर बुंदी कुरकुरीत होईपर्यंत तळली तर ती कडक होते आणि पाक शोषून घेत नाही. त्यामुळे आपल्याला बुंदी तळताना ती लगेच बाहेर काढायची. तर अशा प्रकारे आज आपण इथं बऱ्याच टिप्ससहित, व्यवस्थित प्रमाणासहित, टायमिंगसहित बुंदीचे लाडू कसे करायचे ते बघितलं किती सोपी रेसिपी आहे. तुम्ही पण हे बुंदीचे लाडू नक्की करून बघा. खूप छान जिभेवर विरघळणारे खुसखुशीत लाडू तयार होतात आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ते कसे वाटले. अगदीच वाटतंय पहिल्यांदा करताय तर अगदी थोडंसं मिश्रण घेऊन करा, म्हणजे थोड्याशा बेसनामध्ये करा, म्हणजे मग टेन्शन येणार नाही. करून बघा ही रेसिपी, मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.